अजितदारांची मुख्यमंत्री फडणवीसांसोबत सागर निवासस्थानी अर्धा तास खलबतं। मुंडेंच्या राजीनाम्याचा दबाव वाढल्यानंतर अजित पवारांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट। पुरावा मिळेपर्यंत धनंजय मुंडेंचा राजीनामा नाही, अजितदारांचं मत। एसआयटी आणि न्यायालयीन चौकशीपर्यंत कोणतीही कारवाई न करण्याची भूमिका, सूत्रांची माहिती। अजित पवारांना कोणते पुरावे आहेत? अजित पवार हतबल आहेत। अजित पवार महाराष्ट्राचे नेते असते तर धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळातून वगळलं असतं। खासदार संजय राऊतांचा हल्लाबोल। भाजप माफिया मित्रपक्षांना सांभाळण्याचा प्रयत्न करत आहे, त्यामुळे महाराष्ट्राचं माफियाकरण होत आहे। खासदार संजय राऊतांचा हल्लाबोल। आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक, धनंजय मुंडे मंत्रिमंडळ बैठकीला उपस्थित राहणार का याकडे लक्ष। सुरेश धस आज मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेणार। बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणात धस फडणवीसांची भेट घेणार। दरम्यान सुरेश धस यांनी अजित पवारांकडे भेटीसाठी वेळ मागितली। संतोष देशमुखांचे कुटुंबीय आज मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेणार। आज सायंकाळी देशमुख कुटुंब आणि मुख्यमंत्र्यांमध्ये चर्चा होणार। हत्येच्या तपासासंदर्भात देशमुख कुटुंबीय फडणवीसांसोबत चर्चा करणार। मवियाचे पराभूत उमेदवार हायकोर्टात याचिका दाखल करणार। पराभूत उमेदवारांच्या वतीनं असीम सरोदे याचिका दाखल करणार। याचिकेत निवडणुकीच्या पराभवाबाबत शंका उपस्थित करणारे मुद्दे, सूत्रांची माहिती। बच्चू कडू यांच्या नेतृत्वात आज अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयावर वाडा आंदोलन। राज्यभरातील शेतकरी, शेतमजूर, दिव्यांग, धनगर बांधव मोर्चात सहभागी होणार। विविध घटकांच्या मागण्यांसाठी बच्चू कडू आक्रमक। देशात एचएमपीव्ही विषाणूची लागण झालेले 6 रुग्ण आढळले। एचएमपीव्ही विषाणू भारतासह जगभरात आधीपासूनच अस्तित्वात, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून स्पष्ट। नागपुरात एचएमपीव्ही विषाणूचे 2 संशयित रुग्ण सापडले। 7 वर्षीय मुलगा आणि 13 वर्षीय मुलीला विषाणूची लागण झाल्याचा संशय। दोन्ही लहान मुलं उपचारानंतर बरे झाल्याची माहिती। आरोग्य विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची आज उच्चस्तरीय बैठक। एचएमपीव्ही विषाणूच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाची बैठक। आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी बोलावली बैठक।